चला आघाडीचे फलंदाज झालेले आहेत सायनाथ दोधानी संघ. दोन पंच चला मैदानामध्ये लवकर, दोन पंच पटकन चला मैदानामध्ये. अंबो खंडवी मांडव झाला. चला स्पीड अप करा. हवेचा प्रकोप इकडे समोर जे पेटेल ते त्याचा दूर येतो, हा इकडे निघून जातो. इकडे पेटवा बिंदास. माचीस देऊ काय? चला आवाजामध्ये फेरबदल असेल. पंच आलेत मैदानामध्ये साईनाथ दोधानी आणि तारवाडी बदलापूरचा संघ आपण पाहतो. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात आणि या मॅच साठी आपण जाऊयात आमचे परम मित्र अर्थातच मिस्टर ब्लॅकी, एक चांगले समालोचक, देहरंगचा गोड आवाज म्हणजे आमचे सूरजभाई वाक 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 वाक. थँक्यू सो मच अक्काजी शेळके यांचा गोड आवाज आपण ऐकला. त्यांचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. होळ्या मॅच कडे. मॅच भरपूर महत्वाच्या. एका बाजू टीम सायनाथ दोधानी संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असा निश्चित आपण पाहतो टीम गुरु 11 ताडवाडी संघ. हे दोन संघ, दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला आणि दुसऱ्या राऊंड मध्ये दोन्ही संघ दाखल झाले. पहिल्या षटकावरती गोलंदाजी मार्ग वरती नंदू वाघ आला. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली सुरुवात या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. नंदू वाघ वेगाचा बेदात बादशाह म्हणून सातत्याने ओळखलं जातं. बाची टॉपेज नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज. इथून निश्चित आपण पाहतो एकदा वेगाने सहज पूर्ण एकच जाऊ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. संघाचा श्री गणेशा एका धावेने मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 4 षटकांचा सामना. इथून दोन्ही संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. चांगला सामना निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम सायनाथ दोधानी तर एका बाजूला टीम गुरु 11 ताडवाडी संघ. हे दोन संघ निश्चित आपण पाहतो. गोंदा असतं यार या हो कोला टाकलेला चेंडू हलक्यातून प्रेस केला आपण पाहतो. कव्हर डाव पटका खेळायचा होता. इथून निश्चित आपण पाहतो एकच सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 2 या अंकावर द्या. 2 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ. दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे मात्र विसरून चालणार नाही. त्या संदर्भात एक दोधानी गावाचा गोड आवाज शांतारामजी उघड्या यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू. तुम्ही देखील मंचावर द्या. तुमचा देखील गोड आवाज या स्पर्धेमध्ये निश्चित ऐकायला मिळेल. हो बॅच डॉबल्स. इथून निश्चित आपण पाहतो विकेट किपर किसन डुमनाला चकमा देत असताना त्या संदर्भात फर्स्ट स्लिपला जबरदस्त शतक राहिला गेला लक्ष्मण सामरीच्या माध्यमातून. इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपण पाहतो त्या बात्या जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली होत्या. या षटकामध्ये आपण पाहतो मागील मॅच मध्ये थोडस खराबी गोलंदाजी राहिले होत्या आणि मॅच मध्ये कमबॅक केलं जाता या गोलंदाजाच्या माध्यमातून. क्या बात या जबरदस्त गोलंदाजी निश्चित आपण पाहतो. 4 बॉलचा खेळ संपला. ओके आपण विचार केला 2 धावा खर्च केले या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जात्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचे षटक आहे आणि गोलंदाजाचा बोलबाला आपण पाहतो. हो मैदानाच्या आतमध्ये काढलाय आहे. सिल्ली मिडाला चेंडू रिलीज आहे. थोडीशी पमलिंग त्या संदर्भात आपण जर विचार केला पैकी चांगल्या कलट देखील तितकंच चांगला. इथून मात्र या 2 धावा सहज पूर्ण 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण पाहाल. यस पंच हाईट फॅक्टर साठी का? येस निश्चित आपण पाहतो स्क्रीन मध्ये चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रेडी आहे का? येस ओके चला इथून चेक केला जाईल. पहा तिसरे पंच इथून निश्चित हाईट फॅक्टर साठी इथून चेक केला जातो. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चेक केला जाईल. चांगला चेंडू रिलीज केला होता नंदुबाग या गोलंदाजानं. इथून निश्चित आपण पुलठाच बॉल होता त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न होता. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केलं. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळत सर नरेश जुगऱ्या यांना निश्चित आपण पाहता गेल्या 6 रात्रीपासून त्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये
निश्चित त्यांना आपण पाहतो इथून ते आज तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये निश्चित पाहायला मिळतील. चांगला चेंडू रिलीज केला होता. फलंदाज आपण पाहतो प्रकाशला स्ट्राईक एंडवरती निश्चित पाहिलं होता. पैर बाल्या लिगल बाल्या इथून चांगला चेंडू. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते. शेवटचा बॉल पाबर पे चालू असताना 5 चेंडू मध्ये उग्या आपण विचार केला तर 4 धावा खर्च केलेत या गोलंदाजीला. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाज इथून मात्र कमबॅक राहिलं जातं या गोलंदाजाच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो गोलंदाज नंदुबाग शेवटचा बॉल या पाबर पेच्या षटकातील निश्चित आपण पाहतो. बुलटास बॉल आघात करण्याचा प्रयत्न इथून निश्चित आपण पाहतो. शेवटच्या क्षणी जबरदस्त शतक राहिलं जात आहे. चेंडू उचलीपैकी पर्यंत या मात्र 2 धाबा निश्चित आपण पाहतोय. 2 धाब्याच्या मधील संघाची धाबसंख्या निश्चित आपण पाहतोय 6 या अंकावरती. इंडाबदबाई षटक क्रमांक इथून पहिले संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या मधील टीम बॅटिंग करत असताना टीम गुरु 11 ताडवाडी संघ जाऊन पोहोचला 6 या अंकावरती. आणि ताडवाडी संघ लक्ष तर तुम्ही आपला रिव्ह्यू गमावला गेलाय निश्चित आपण पाहतोय. चला जे स्टेजच्या खालते जे आपले आयोजक आहेत ते आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचे पहा. जे स्टेज खाली सगळे झोपलेले आहेत आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचे. प्रवीण जोगरे झोपले का? येस ओके. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो. आकाश भगतला आपण पाहतो. मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळ या खेळाडूच्या माध्यमातून राहिला होता आणि या मॅच मध्ये देखील त्याचाच रीतीने खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. इथून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. जबरदस्त चेंडू आपण पाहतो. पंचांना लाईन चेक केली जाते. डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मध्ये संघाची धावसंख्या निश्चित आपण पाहायला घेत 7 या अंकावरती. 7 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम गुरु 11 ताडवाडी संघ चांगला खेळ अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला जातोय. गोलंदाज तयार आहे आकाश. स्लो रीतीने चेंडू आपण पाहतो. वन्स मोर अगेन व्हाईट बॉल. क्या बात आहे. खराब गोलंदाजी खराब सुरुवात आकाश भगतच्या माध्यमातून राहिले जात्या या षटकामध्ये निश्चित आपण पाहता. सलगचे 2 चेंडू व्हाईट बॉल पडलेत. जिकडे शेकोट पेटवली बा ते आपण विजवायच्या ते तिकडे धामणीचे खेळाडू असतील सगळे प्रेक्षक सगळे. गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहता आकाश भगतला आपण पाहता. फुलटास बॉल होता. आघात करण्याचा प्रयत्न मेडविकेटला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतोय. चेंडू उचलीपैकी पर्यंत एक सिंगल बॅकअप चांगले राहिले जातं मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मधील संघाची धावसंख्या टोटल निश्चित आपण पाहतो 9 या अंकावरती. 9 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. टीम ताडवाडी संघाच्या माध्यमातून राहिला जातोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे मात्र विसरून झाला. पुलटास बॉल होता. पुन्हा अशा त्या स्थितीमध्ये चेंडू रिलीज केला. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय शेवटच्या क्षणी जबरदस्त फिल्डिंग हे तो राहिले जात्या श्याम भगतच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. चेंडू उचलीपैकी पर्यंत या 2 धावा सहज पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव मिळतील 2 धाव्याच्या मधील संघाची धावसंख्या टोटल आपण पाहतो डबल डिजिट मध्ये 11 या अंकावरती. 11 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातं. अद्यापर्यंत आपण जर विचार केला एकही मोठा फटका आला नाही याचं कारण गोलंदाजी चांगल्या जबरदस्त गोलंदाजी टीम सायना दोदानी संघाच्या माध्यमातून राहिली जात. पुढे लेन्सचा बॉल होता. आडवा बाटने खेळायचा होता. लॉंगॉलला क्षेत्ररक्षक निश्चित आपण थोडीशी बमलिंग. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का नाकार केला इथून मात्र फलंदाज जण. एका सिंगलच्या मधील संघाची टोटल धावसंख्या 12 या अंकावरती आपण पाहतो. 12 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये केशव आणि स्ट्राईक एंडवरती सज्ज आपण पाहतो. मागील मॅचचा हिरो इथून आपण पाहतो कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील ताडवाडी संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. खोलात टाकलेला चेंडू क्लिक केलाय बघता स्पर्धक क्षेत्र खाल्या. इथून मात्र शेवटच्या क्षणी जबरदस्त फिल्डिंग इथून राहिली जात्या राजा गडकरच्या माध्यमातून निश्चित आपण पाहता. एक चांगला खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चांगला खेळ अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. इथून मात्र या 2 धाब्याच्या मधील संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहायला गेला तर 14 या अंकावरती. 14 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ चांगला खेळ इथून राहिला जातो दोन्ही संघाच्या माध्यमातून. लोअर बुलटास बॉल त्यावरती प्रार
इथून आपण पाहता बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. टॉस बॉल होता त्यावरती आघात केले शतक निश्चित आपण पाहतो श्याम बघत होता त्याच्या अवकाशाबाहेर. इथून मात्र बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडं. याच फटक्यांची गरज आहे. असेच फटके मारावे लागतील टीम ताडवाडी संघाला. इथून धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आकाश भगत वरती इथून आक्रमण केले जातात. निश्चित आपण पाहता शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज मार्गवरती गोलंदाज थिंगेऱ्या आकाश भगतला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जरूर राहिले गेल्या या षटकामध्ये. एक चौकार वगळता आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जात्या. शेवटचा बॉल या षटकातील संघाची धावसंख्या टोटल आपण पाहतो 18 या अंकावरती. 18 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार. प्रकार बॉलबा त्याला उकळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहतो. पाटाने बॉलचा संपर्क होत ना पंचांचा इशारा इंडाबडेबल षटक क्रमांक इथून 2 संपले जातात आणि 2 षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत्या टीम गुरु 11 ताडवाडी संघ जाऊन पोहोचला 18 अंकावरती. लास्ट ऑफ 0 विकेट. जबरदस्त खेळ अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला अद्यापर्यंत एकही विकेट गेली नाही. जबरदस्त फटकेबाजी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून राहिले प्रकाश आणि त्याच्या सोबतीला केशव. चांगली रणनीती या 2 फलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतोय. चांगला खेळ इथून राहिला होता या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. चला चायवाले मामा आपण याचे बा चला कोणी शिकोडी पेटवली असेल तरी विजवायचे पा ती पा तिकडे शेकोडी कोणी पेटवली ती विजवायचे पा. जर आमच्या तिथे आयोजक पोहोचले तुमच्यावर तुम्हाला अन्याय स्वीकारावा लागेल पा. जी कोणी शेकोडी पेटवली तिथं बघा ती कोणी शेकोडी पेटवली. इथून आमचे आयोजक लगेच आता इथून निघालेत बा. आयोजक पोहोचेपर्यंत तुम्हाला आग भिजवावा लागेल. अन्यथा जर आमचे आयोजक पोहोचले तर इथून निश्चित आपण पाहतो या षटकामध्ये 2 षटक आटवले तर बबनबाई जोगऱ्या यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रकाशसाठी सुवर्ण संध्या. एक षटकार आला गेला. इथून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तेरा फुलटॉस बॉल हलका क्लिक केला मिड विकेटला शतरक्षक निश्चित आपण पाहतो थोडीशी बॉम्बलिंग. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो. मैदानाच्या आतमध्ये करते काय 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न लाभला गेला. चला पाणी घेऊन जायचे पा मैदानाच्या आतमध्ये. लगेच जा पाणी घेऊन. चला पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत खेळाडूला आपण पाहतो 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करता राहिला गेला. आपलं पूर्ण शरीर जोखून दिलं त्या खेळाडून आपण पाहतो प्रकाशनं. इथून पाहता सेपे निश्चित आपण पाहतो चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. चला ती शेकोडी विजवायचे बा. इथून आमचे आयोजक आले गेलेत बा. इथून जर तुम्हाला अन्याय शिकवावा लागेल नाही तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर दूर आला गेलाय. कुठले प्रेक्षक आहे तिथे आग विजवायचे बा. सर ते आग विजवायचे बा. आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो अन्यथा इथून लगेच आयोजक पोहोचतील. इथून मैदानाच्या आतमध्ये भरपूर दूर आला गेलाय बा. जे प्रेक्षक आहेत ते आग विजवायचे.
चला इथून आमचे आयोजक तुमच्यापर्यंत आले गेलेत. इथून जे प्रेक्षक वर्ग शेकोटी पेकवले असेल त्यांच्यावरती निश्चित अन्याय होतील. मैदानाच्या आतमध्ये भरपूर दूर आला गेला आणि तुमच्यामुळे इथे मात्र मॅच थांबले गेले बा. ते आग अजून अजून वाढते. चला पंच करा सामन्याला सुरुवात. आमचे चायवाले मामा इथून आले गेले आपण पाहतो. चविष्ट चाय त्यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 5 रात्रीपासून त्यांना आम्ही पाहतो. त्यांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो सामन्याला सुरुवात इथून गोलंदाज तयार आहे. राजा गडकळला आपण पाहतो. गोलंदाजी मार्ग वर द्या. हो इथून निश्चित आपण पाहतो पंचाने लाईन चेक केली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. एका धाव्याच्या मध्ये संघाची टोटल धाव संख्या निश्चित आपण पाहायला घ्या. तर 27 अंकावरती 27 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असा गुरु 11 ताडवाडी संघ. चांगला खेळ अद्याप राहिला जातो मॅच मध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे. पुलवल्याचा बॉल आता हलक्यातून क्लिक केला आपण पाहतो. कव्हर स्पाईडला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगाने सहज पूर्ण चांगला क्षेत्ररक्षक विश्वास सांबरेच्या माध्यमातून राहिला जाता. पैकी खराब आहे. बॅकअप राहिला जात नाही. मैदानाच्या आतमध्ये घडते काय इथून मात्र या 2 धाबा सहज पूर्ण 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 29 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. 29 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. ओ खोला टाकलेले चेंडू परफेक्ट यार्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट यॉर्कर इथून फेकले जातात. निश्चित आपण पाहता जबरदस्त गोलंदाजी इथून राहिले जात्या. धाबा रोखण्याचा प्रयत्न इथून केला जातो मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहता टीम सायना दोदणी या संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. ओ मैदानाच्या आतमध्ये करतोय पंचाचा इशारा आहे. नो बॉल आणि इथून मैदानाच्या आतमध्ये घडतोय का आज चौकार. शाहवाले मामा आपण स्टेजच्या खालती जा. मॅच कडे मॅच देखील भरपूर महत्वाचे. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय एका बाजूला गुरु 11 ताडवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात निश्चित आपण पाहतोय टीम सायना दोदाणी संघ आपण पाहतोय. एक चांगला संघ आज खरं तर नव्याने रीतीने उभारला गेला निश्चित आपण पाहतोय आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातोय. गोलंदाज तयार आहे राजा गडकळ आपण पाहतोय. फुलटास बॉल त्यावरती प्रहार अल्टी पलटी कलटिया बॉल सीमा रेषेच्या बाहेर कलटिया येतोय चौकार.
क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी. थोडासा फलंदाज इंजर्ड झाला होता आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी इथून आपण पाहतो. प्रकाश बॅट बोलली जात्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला गेला आणि त्याच्या सोबतीला केशव हे दोन फलंदाज जबरदस्त फटकेबाजी राहिली जाते. टीम ताडवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतो. इतका लांब वरचा प्रवास काढून ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतो आला गेला आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ इथून राहिला जातो आपण पाहतो. टीम गुरु 11 ताडवाडी या संघाच्या माध्यमातून संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 38 या अंकावरती 38 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 ताडवाडी संघ निश्चित आपण पाहतो गोंदास तयार आहे. ओ कोला टाकले जो पंचांकडे लावडले अपेल पाडवरती चेंडू रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये घडते का दोन्ही फलंदाज एका सेंटला निश्चित आपण पाहतो. इथून मात्र एका फलंदाजाला परतावा लागेल. इथून मात्र फलंदाज जोईल बाद निश्चित आपण पाहतो. प्रकाश केशवला परतावा लागला. इथून मात्र विकेटचा पतन धक्का क्रमांक पहिला टीम गुरु 11 ताडवाडी या संघाला. जेव्हा आमच्या शिवाबाई गेले तेव्हा ती आग विझली. मॅच खेळते शेवटचे षटक लवकरचं षटक हाणामारीचे षटक या षटकावरती नेहमी फलंदाज समी ठरत असतात. इथून गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो विश्वास सांबरे गोलंदाजाला आपण पाहतो संघाच्या संघाकडे विश्वास दाखवला निश्चित आपण पाहतो. जर प्रकाशने या षटकामध्ये 2 षटका ठोकल्या तर बबन जुगऱ्या यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रकाश साठी सुवर्ण संध्या शेवटच्या षटकावरती गोलंदाज विश्वास सांबरेला आपण पाहतो. ओ फटका चांगला एलिव्हेशन कमी शतरषक निश्चित आपण पाहतो. श्याम भगत इथून मात्र टिपला जातो जाईल आणि संपला फलंदाज प्रकाश साकेल. धक्का क्रमांक 2 टीम गुरु 11 ताडवाडी संघाला फलंदाज बाद. क्या बात आहे, या षटकावरती दाबा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून व्हायला जातो. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपण सातत्याने पाहतो. आज धामणीच्या मैदानावरती देखील चांगला खेळ राहिला जातो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज इनायत नंबर 4 वरती निश्चित आपण पाहतो राकेश दाखल झाला. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. टीम गुरु 11 ताडवाडी संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. ओ फटका चांगला एलिव्हेशन कमी त्या सीझन मध्ये पुन्हा एकदा 1 मोर विकेट डाऊन विकेटचं पतन धक्का क्रमांक 4-3 टीम आपण पाहतोय गुरु 11 ताडवाडी संघाला 15 सोईल बाद तो चल में आया अशी परिस्थिती निश्चित आपण पाहतोय. टीम गुरु 11 ताडवाडी संघाच्या या षटकावरती दाबा रोखण्याचा प्रयत्न केला जातो. या षटकावरती कमबॅक केला जातो. गोलंदाज आपण पाहतो विश्वास सांबरेच्या माध्यमातून आणि त्यासुद्धा आपण जर 20 रक्कम मिडविक केला शतरषक निश्चित आपण पाहतो. श्याम भगतला फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये एक चांगला खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून वारंवार चांगली फिल्डिंग आपण पाहतो आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. विकेट हॅट्रिक वरती उंबरटा असलेला गोलंदाज निश्चित आपण पाहतो. गोलंदाज विश्वास सांबरेला आपण पाहतो चांगला गोलंदाज 2 बॉलवरती 2 विकेट या गोलंदाजाने मिळवले गेले. या षटकावरती नेहमी फलंदाज अमीर ठरत असत. इथून मात्र वेगळं चित्र घडलंय. गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त गोलंदाजी इथून राहिले विश्वास सांबरेच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. नेट नंबर 5 वरती उमेश इथून चांगला खेळ करावा लागेल. काय होईल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं इथून राहिला गेला. विकेट हॅट्रिक वरती उंबरट्यावरती असलेला गोलंदाज निश्चित आपण पाहतो. गोलंदाज विश्वास सांबरेला आपण पाहतो. ओ फटका बसला सिली मिळाला शतरषक मैदानाच्या आतमध्ये घडतोय का साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान इथून निश्चित आपण पाहतो. शेवटचे शेड मनोज चौधरीच्या माध्यमातून चेंडू अडवला जातो. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतोय का पंच या धावा किती 3 का 4 इज ओके. या 4 धावा निश्चित आपण पाहतो. 4 धावा कुठून काढल्यात आपण पळून काढल्यात त्या फलंदाजाला
जरी चौकार सोडला असता तरी काय हरकत नव्हत्या. या चार धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 42 अंक होते. उमेदसाठी सुवर्ण संध्या. चौकार मारला तरी बबन जुगरे यांच्या बांधा 100 रुपये. हलक्यातून क्लिक करायचं होता. इथून निश्चित आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. एक डॉट बॉल क्या बात आहे. इथून उमेदसाठी सुवर्ण संधी. 2 षटकार मारले शिवाबाई यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथून आपण पाहतो इथून निश्चित एटीएम खुला झाला. उमेदसाठी चांगला खेळ करावा लागेल. या फलंदाजी या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून पटका चांगला. बॅटच्या स्लॉट मध्ये इलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक श्याम भगतला आपण पाहतो. या स्पर्धेतील आपण या मॅच मधील आपण जर विचार केला तिसरा झेल टिपला गेला. या क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. जबरदस्त बिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. श्याम भगतच्या माध्यमातून आपण पाहतो या षटकात कमीत कमी आपण जर विचार 3 झेल टिपले. त्या रिझल्ट मध्ये आपण पाहतो श्याम भगतनं चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो या षटकावरती दाबा रोखण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला तर अवघ्या 5 बॉलचा खेळ संपला आणि 4 धाबा खर्च केलेत या गोलंदाजानं आणि 3 फलंदाजाला बाद केला. या षटकामध्ये लाजबाब गोलंदाजी इथे राहिली जाते. या षटकामध्ये आपण पाहतो शेवटचा बॉल या षटकामधील निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज मधुकरला आपण पाहतो जरी चौका टोकला तरी बबनभाई जुगरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आज करत आमच्या बबनभाई जुगरे यांच्याकडे एटीएम खुला झाला. निश्चित आपण पाहतो क्लिक केला. इथून निश्चित आपण पाहतो क्षेत्ररक्षक बॉल झालाय सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार आणि ते आमच्याकडे 100 रुपये देखील जमा झालेत. फलंदाज निश्चित आपण पाहतो मधुकर साठी. इथून आपण पाहतो पहिल्या डाबाचा खेळ संपला जातो आणि पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना टीम निश्चित आपण पाहतो गुरु 11 ताडवाडी संघ जाऊन पोहोचला 46 अंकावरती. येणारे बॉल निश्चित आपण आपण निश्चित पाहतोय 24 आणि बनवाच्या 47 धाबा टीम साईनाथ दोदाणी संघाला आपण पाहतो. मागील मॅच मध्ये 24 बॉल मध्ये आपण जर विचार केला तर 52 धाबा चेस केला होता टीम साईनाथ दोदाणी संघाला. इथून मात्र 24 बॉल मध्ये 47 धाबा चेस केल्या जातील का हे देखील दोदाणी संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. चला टीम ताडवाडी संघ आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला टीम साईनाथ दुधाणी संघ आपले 2 ओपनिंगचे ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे बा. मोठी स्पर्धा निश्चित आपण पाहतो. आज स्पर्धा निश्चित निरोप घेईल. आज शेवटची रात्र या स्पर्धेची निश्चित आपण पाहतो शेबागोबा क्रिकेट संघ दामड्या आयोजित आपण पाहतो ग्रुप ग्रामपंचायत व सदस्य ग्रामस्थ मंडळ चषक दामणे ही स्पर्धा निश्चित आपण पाहतो. आज करता दामणे गावानं पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरताना निश्चित आपण पाहतो. येस पंच फलंदाज चला फलंदाज लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. इथे आमचे पाहता पंच देखील वॉर्निंग देते तुम्हाला. मेन पंचाच्या भूमिकेत मध्ये आपण पाहतो अविनाश खंडवी. स्पर्धेत एक पंच आपण पाहतो पप्प्या पारदी. आज थोडासा स्पर्धेमध्ये उशिराला गेला काही कारणास्तव निश्चित आपण पाहतोय रेड जॉकी निश्चित आपण पाहतो पप्प्या पारदी. चला फलंदाज जा लवकर बा. टीम साईनाथ दुधाणे संघ वेळ खर्च करू नका. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला निश्चित आपण पाहतो रवी सामरिया आणि त्याच्या सोबतील आकाश भगत ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये खरं तर रवी सामरिया सामन्याचा हिरो ठरला होता. इथून मात्र त्यासाठी पटकीबाजी इथून करावी लागेल.
चला चायवाले मामा, आज शेवटची रात्री आहे. आज भरपूर चहा. उत्तरार्धात देखील सुरुवात निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम गुरु 11 ताडवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात निश्चित आपण पाहता टीम साईनाथ दोदाणी संघ. दोन्ही संघ एक खास ताकदीचे इथून मैदानाच्या आतमध्ये उतरले. प्रयत्नाचे करा कष्ट इथून करावं लागतील. या दोन्ही संघाला निश्चित आपण पाहता पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. उत्तर अर्धाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोंधळ तयार आहे. ओ इथून आपण पाहतोय पॅडवरती चेंडू रिलीज झाला. इथून आपण पाहतो बॅक टू द बॉलर असा चेंडू अडवला जाता. निश्चित आपण पाहता रवी सामरे ऑन स्ट्राईक एंडवरती निश्चित आपण पाहता इथून चांगला खेळ करावा लागेल. डॉट बॉलची सांगता डॉट बॉलला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता ज्या नंदू वागनं सुरुवात केली होतं तशी सुरुवात आपण पाहता गोंदाचा प्रकाशच्या माध्यमातून राहिले जात्या. ओ इथून आपण पाहता क्लीन बॉल, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज प्रकाशला आपण पाहता विकेटचा बटन. धक्का क्रमांक पहिला टीम साईनाथ दोदाणी संघाला. गोलंदाज बाद. क्या बात आहे. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केल्या होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये त्या फलंदाजाला अपयश आलं गेलंय. इथून निश्चित आपण पाहतो गोल्डन डकची शिकार जी विकेट मिळवायची होत्या ते मात्र विकेट मिळवली गेल्या. टीम गुरु 11 ताडवाडी या संघाने निश्चित आपण पाहतोय गोंदास तयार. इथून निश्चित आपण पाहतो प्रकाशला चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाबर पेच घ्या आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जात्या. उलटाच बॉल त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न. लॉंगलला शतरक्षक निश्चित आपण पाहतोय चेंडू चुली पैकीपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मधील संघाची धावसंख्या निश्चित आपण पाहतोय 1 या अंकावरती संघाचा श्री गणेशा व्यक्ती काकांनी देखील ओपन केला. या एक दाबेने मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट झाल्या. पण आकाश भगतला आपण पाहतोय छान खरं तर कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये छाप सोडल्या. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. अण्णामारी करावी लागेल. या फलंदाजाला गोंदास तयार या उलटाच बॉल होता. इथून आपण पाहता लेफ्ट स्क्रीनच्या माध्यमातून चांगल्या क्षेत्रक्षण राहिले जात्या. बॅकअप चांगले राहिले जातात. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता फुलटास बॉल होता त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथे आपण पाहतो विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी बमलिंग निश्चित आपल्याला पाहायला मिळते. येते डॉट बॉल क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी 4 चेंडू अवघ्या 1 धाव खर्च केला. इथून आपण पाहतो गोंदास प्रकाशनं लाजबाब गोलंदाजी गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फुलटास बॉल. ओ इथून आपण पाहतो सिली मिडल क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो टिपला जातोय झेल आणि संपला पंदास आकाश भगत चा खेळ. धक्का क्रमांक 2 टीम आपण पाहता साईनाथ दोदाणी संघाला. जबरदस्त झेल टिपला जातो आपण पाहता. इथून आपण जर विचार केला ओपनिंगच्या ब्लास्टर दोन्ही तंबूच्या आश्चर्य जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिल्या जात्या. आज खरं तर आपण पाहायला गेलं तर गुरु 11 ताडवाडी संघ सध्या त्या आपल्यामध्ये नायक गुरुला आपण पाहतोय आणि त्याचं नाव अमर राहण्यासाठी आज संघ पुन्हा एकदा उतरला गेला आपण पाहतोय. टीम आपण पाहायला गेलं ताडवाडी संघ चांगला गेम त्याच्या माध्यमातून राहिला जातोय. निश्चित आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ संपला. अवघ्या 1 धाव खर्च केला या गोलंदाजानं. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिल्या जात्या. या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय नवीन बंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बंदाज राजा गडखळला आपण पाहतोय चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणीमध्ये इथे मात्र अडचणीमधून दूर करावा लागेल. 1-2 मोठे फटक्या या फलंदाजाला मारावा लागतील. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतो गोल्डन स्पॉटवरचा चेंडू होता. इथून आपण पाहतो बॅटची टॉपेज लागली होत्या. 1 मोर विकेट तुझल में आया अशी परिस्थिती टीम साईनाथ दोदाणी संघाची. इथून मात्र बंदाज होईल बाद राजा गडखळ बॅक टू द पब्लिक. एकदा गोलंदाजी आवडल्याचं तर जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. क्या बात या जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली गेल्या. अवघ्या 6 चेंडू अतळल्या आणि 1 धाव खर्च केल्या आणि खरं तर 3 फलंदाजाला बाद केला. त्यामध्ये फलंदाज बाद झाला रवी सामरे. त्यानंतर आकाश भगत बाद झाला आणि त्यानंतर राजा गडखल देखील बाद झाला. निश्चित आपण पाहता इथून चांगला खेळ करावा लागेल. इथून मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथून विचार केला तर टीम साईनाथ दोदाणी या संघाला निश्चित आपण पाहता पहिले षटक संपलं गेल्या. प्रकाशने धाव खर्च केली 1 आणि त्यामध्ये महत्वपूर्ण 3 सफलता निश्चित आपण पाहता.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असता आपण पाहता संघाचा संघनायका संघाचा सर सेनापत्या इथून मात्र चमकावा लागेल. त्या खेळाडूला किसन डुमणा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बऱ्याचशा वर्षाचा अनुभवी असला खेळाडू आणि इथून आपण जर विचार कर चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय. इथून आपण पाहतोय श्याम भगत आणि त्याच्या सोबतीला किसन डुमणाला आपण पाहतोय या आघाडीची जोड्या इथून चांगला खेळ करावा लागेल. इथून या दोन फलंदाजांनी निश्चित आपण पाहतोय संघाचे दोन्ही प्रमुख खेळाडू इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. या दोन्ही फलंदाजाला आपण पाहतोय सातत्याने आपण जर विचार केला दोन फलंदाज ओपनिंगला येताना आपण पाहतोय. आज करतर वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज करतर नवीन नवीन खेळाडूंना संधी देत असताना आपण पाहतोय. खरं तर आपण पाहतो किसन डुमणा संघाचा लिजंड केलेला आणि त्याच्या माध्यमातून इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतो दुसऱ्या षटकाला दुरुवात फटका चांगला. इथून निश्चित आपण पाहतो लॉंग ऑफ द शतरक्षक चांगलं शतरक्षक इथून राहिलं जात आहे. इथून चेंडू उचलीपेकीपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये 2 धाव्याच्या मदतीने संघाची धावा संख्या टोटल 3 या अंकावरती. इथून मात्र एकेरी दुहेरी काही फरक पडणार नाही. टीम ताडवाडी संघाला निश्चित आपण पाहतोय चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. या दोन फलंदाजाला एका बाजूला श्याम भगत एका बाजूला किसन डुमणा संघाचे दोन्ही प्रमुख खेळाडू आहेत. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. या दोन्ही फलंदाजाला इथून धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. उमेशच्या माध्यमातून फुलटास बॉल आघात करण्याचा प्रयत्न इथून निश्चित आपण पाहता मिडविकेटला चेंडू रिलीज झाला. क्षेत्ररक्षक चांगल्या पैकी देखील तितकीच चांगल्या मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. इथून एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपण पाहायला गेला तर 4 या अंकावरती 4 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना सायनाथ दोदानी संघ थोडासा संघ बॅकफुटला निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. इथून चांगला खेळ करावा लागेल. चांगली पटकेबाजी करावी लागेल. या दोन फलंदाजाला किसन डुमणा आणि स्ट्राईक एंडवरती सज्ज गोलंदाज तयार आहे. इथून उमेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जात्या. खोला टाकलेला चेंडू आपण पाहतो क्लीन बोर्ड त्रिपळा चित केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. लाकूड तोड गोलंदाजी आहे. गोलंदाज उमेशच्या माध्यमातून विकेट मिळवली जाते. किसन डुमणाची आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5 टीम सायनाथ दोदानी संघाला फलंदाज होईल बाद. जबरदस्त आपण पाहतो गोलंदाजी राहिली जाते. टीम गुरु 11 ताडवाडी या संघाच्या माध्यमातून क्या बात या लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. थोडासा बॅकफुटला संघ निश्चित आपण पाहतोय. टीम निश्चित विचार केला तर सायनाथ दोदानी संघ चांगला खेळ करावा लागेल. चांगली पटकेबाजी करावी लागेल. अण्णामारी करावी लागेल. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. या दोन फलंदाजाला निश्चित आपण पाहतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये नंदूला आपण पाहतोय. इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट श्याम भगत या फलंदाजाला देणं गरजेचं असेल. त्याच्या बॅटपर्यंत धावा येतील आपण पाहतोय. सायनाथ दोदानी संघाच्या पाठी राखायच्या नंतर निश्चित आपल्याला पाहायला फटका बसला. इथून निश्चित आपण पाहतो बॅकअप राहिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी पमली चेंडू उचलीपैकी पर्यंत या 2 धावा निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या आपण विचार केला तर 6 या अंकावरती 6 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करत असताना टीम सायनाथ दोदानी संघ इथून आपण पाहतो एकेरी दुहेरी धाब्याने ताडवाडी संघाला फरक पडणार नाही. इथून मात्र चौकार षटकार अशी भाषा बोलावी लागेल. टीम सायनाथ दोदानी या संघाला निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे उमेश. ओ क्या बात आहे. कोलात टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी बमलिंग आणि त्या संदर्भात आपण जर विचार केला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. बॅटकडे का एस ओके एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपल्याला पाहायला घ्या तर 7 या अंकावरती 7 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असं सायनाथ दोदानी संघ आता परत दोन्ही संघ पुढे सामना बॅलन्स आहे. चांगला खेळ करावा लागेल. चांगली पटकेबाजी करावी लागेल. श्याम भगत ऑन स्ट्राईक एंडमध्ये निश्चित आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल या फलंदाजाला. ओ आडवा बॅटने खेळायचं होतं आपण पाहता. मिड विकेटला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगाने पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये घडतंय का एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथून दुसराही संपला जात्या आणि 2 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असं टीम सायनाथ दोदानी संघ जाऊन पोहोचला 9 या अंकावरती. लॉस ऑफ 5 विकेट. येणारे बॉल आपण जर विचार केला तर 12 आणि बनवायची टीम आपण पाहतोय टीम सायनाथ दोदानी संघाला
38 धावा आपण पाहता. 12 चेंडू 38 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता. टीम बॅटिंग करत असताना टीम साईनाथ दोदानी संघाला निश्चित आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, अन्नामारी करावी लागेल. या फलंदाजाला निश्चित आपण पाहतोय चांगला खेळ निश्चित करावा लागेल. बॉलर किती रन झाले का? गोंदास तयार. इथून निश्चित आपण पाहता टीम 12 चेंडू बनवायचे 38 धावा. इथून आपण पाहता चांगला खेळ करावा लागेल. या दोन फलंदाजाला चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. या दोन फलंदाजाला निश्चित आपण पाहता गोंदास तयार. इथून निश्चित आपण पाहतोय तिसऱ्या षटकावरती मोहन आलाय, अनामारी करावा लागेल, चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. गोंदास तयार. ओ फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. या स्थितीची फटकेबाजी करावी लागेल. या दोन फलंदाजाला निश्चित आपण पाहतो चौकार आला. चौकाराच्या मधील संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहायला गेला तर 13 या अंकावरती नंदू वागना चौकार टोकला गेला. या स्थितीची फटकेबाजी करावी लागेल. या फलंदाजाला निश्चित आपण पाहतो. चला हरिग्राम संघाचं संघ आपण याची बाद टॉस करण्याकरिता हरिग्राम संघाचं संघनायक इथून गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो मोहनला गोलंदाज तयार. ओ बुलटाज बॉल फटका चांगला अप्पर कटचा देखणा स्ट्रोक. इथून मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? इथून मात्र फलंदाज होईल बाद. निश्चित आपण पाहतो यस पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर केल्या बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला तिसरे पंच आपण याचे नरेश जुगरे. नरेश जुगरे आपण या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला होता. गोलंदाज मोहन इथून आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडे इथून रेफर केला जातो मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चला नरेश जुगरे आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या. मित्रांनो स्टेजच्या खालती झोपू नका. नरेश जुगरे नरेश जुगरे चला तर बिमर साठी इथून रेफर केला जातो मैदानाच्या आतमध्ये. शिवदादा बसमा तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे शिल्पकार निश्चित आपण बांधा. इथून हाईट ट्रॅक्टर साठी काय बोल नका. क्लोज डिसिजन. इथून निश्चित आपण पाहतो आपण वर आहे ना बॉल जागेवर ना बॅट तिसऱ्या पंचाचा इशाराला पेर बॉल. चांगला चेंडू विकेटचं पतन. अजून एकदा का टीम सायना दोदानी संघाला 50 होईल बाद नंदो. चला नवीन फलंदाज झाला लगेच मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताचा फलंदाज यशवंत भगतला आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल. इथून निश्चित आपण पाहतो टीम सायना दोदानी संघाला आपण जर विचार केला तर हरिग्राम संघ आपण जर विचार केला तर पहिला सामना खेळला होता निश्चित आपण पाहायला गेलं तर 8 वाजता. दुसरा सामना खेळेल 3 वाजता. नवीन फलंदाज दाखल झाला यशवंत भगत. चांगला खेळ करावा लागेल, चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. या फलंदाजाला निश्चित आपण पाहता गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतो मोहनला चांगली सुरुवात या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जात्या. जरी पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता त्यानंतर कमबॅक केलं जातं. ओ फटका चांगला आनंद कार्पेट. इथून आपण पाहतो सेलिमिटाला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगानं एकाच धावेवरती इथून समाधान मानावं लागेल.
एकच सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहायला घेत 14 या अंकावरती 14 धाबा धावफलकावरती 1-2 धाब्याने ताडवाडी संघाला फरक पडणार नाही. इथून चौकार षटकार अशी भाषा बोलावी लागेल. या दोन फलंदाजाला निश्चित आपण पाहतो श्याम भगत आणि स्ट्राईक केनपती निश्चित आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल. या फलंदाजाला निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो मोहन चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार आहे. खोला टाकला चेंडू मिड विकेटला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगाने थोडीशी बॉम्बलिंग इथे मात्र 2 धाबा सहज पूर्ण 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या टोटल 16 या अंकावरती 16 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम सायना दोदाणी संघ थोडासा बॅकफुटला संघ निश्चित आपण पाहता मागील मॅच मध्ये चांगला खेळ राहिला होता. या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला टीम निश्चित आपण सायना दोदाणी संघ चांगला खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग करावं लागेल. या दोन फलंदाजाला क्या बात आहे. खोला टाकलेला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पिसावला जाता. एक डॉट बॉल जेवढे फलंदाज डॉट बॉल खेळतील तेवढं फलंदाजावरती प्रेशर निर्माण निश्चित आपल्याला पाहायला मिळते. श्याम भगत अद्यापर्यंत श्यामची बॅट बोलली गेली नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संघाच्या संघाकडे विश्वास दाखवला होता. इथून मात्र आपण जर विचार चांगला खेळ करता आला नाही या फलंदाजाला गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतो डावखुरी आताचा वेगवान क्या बात आहे. विकेट किपरला चकमा देत असताना बॉल चला ब्लास्टिंगला धडकत येतो बाईच्या स्वरूपामध्ये चौकार. चौकारच्या मदतीने संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 20 अंकावरती 20 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम सायना दोदाणी संघ 6 चेंडू बनवायचे 27 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम सायना दोदाणी संघाला 6 चेंडू मध्ये 27 धावा रोखल्या जातील का 6 चेंडू मध्ये 27 धावा बनवल्या जातील का या देखील दोन्ही संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटक गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो केशवला फलंदाजी करत असताना थोडस पेश आलं होतं. इथून मात्र गोलंदाजी करायच्या 6 चेंडूमध्ये 27 धावा डिफेन्स करायच्या गोलंदाजीच्या माध्यमातून केल्या जातील का हे देखील गुरु 11 ताडवाडी संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे. कोला टाकलेला चेंडू आलमदा गारपेट लांगलला शतरक्षक निश्चित आपण पाहता एकच धाब्यावरती समाधान इथं स्ट्राईक रोटेट केली जाते. श्याम भगत त्या फलंदाजाला निश्चित आपण पाहता येणारे बॉल येतात आपण पाहणार करता 5 आणि बनवायचे 26 धावा इथून टीम बॅटिंग करावी लागेल चांगल्या. इथून आपण पाहतो 5 बॉल 26 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहे. पुलटाच बॉल क्लिक केला शेवटच्या क्षणी जबरदस्त शतरक्षक इथून राहिले होत्या. इथून आपण जर विचार केला लेग स्लिपच्या माध्यमातून इथून मात्र या 2 धाबा सहज पुन्हा 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या टोटल आपण विचार केला तर 23 अंकावरती 4 चेंडू आणि 24 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. इथून निश्चित आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 षटका ठोकावे लागतील. पटका उडवला इथून निश्चित आपण पाहतोय थोडीशी चांगल्या शतरक्षक इथून राहिले जातात. इथून निश्चित आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत आपण पाहतो एकतर्फी सामना झुकवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम गुरु 11 ताडवाडी हा संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. निश्चित आपण पाहतो आज शेवटची रात्र अंतिम रात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळते. आज मेगा फायनलचा रात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळते. कुठला संघ चॅम्पियन ठरेल कुठला संघ रनअप ठरेल हे देखील सकाळच्या सत्रामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. क्लिक केला स्क्वेअर लेग क्षेत्र खाल्या बॉल चालाय गोळीच्या वेगाडा येतोय चौकार. याच रीतीची फटकेबाजी आपण जर विचार केला पहिल्या आणि दुसऱ्या षटकावरती करायला हवी होत्या टीम सायना दोदाणी या संघाला निश्चित आपण पाहता चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 28 अंकावरती 28 धावा. क्या बात आहे. वन्स मोर अगेन त्या सीझन मध्ये इथून निश्चित आपण पाहतो चेंडू अडवला जातोय शेवटच्या क्षणी आणि इथून मात्र एकच सिंगल निश्चित आपण पाहतो मॅच मध्ये फक्त टीम आपण जर विचार केला ताडवाडी संघाच्या संघापुढे हा सामना झुकला गेला. हलक्यातून पेस करायचा आपण पाहतो अप्परकटचा देखण्याक स्ट्रोक या पटक्यांची आपण जर विचार केला अगदीच गरज होत्या टीम सायना दोदाणी या संघाला निश्चित आपण पाहतो. इथून सामना गमावा लागला टीम सायना दोदाणी या संघाला. इथून आपण पाहतो सामना जिंकला जातो.